नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये आपण शिकूया जनसंपर्क व्यवस्थापन, पब्लिक रिलेशन्स मॅनेजमेंट. आपला हा चौथा प्रकरण आहे अनुक्रमांकानुसार जर पाहायला गेलं तर, पण आपला युनिट क्रमांक दुसऱ्यावरील हा शेवटचा प्रकरण आहे जनसंपर्क व्यवस्थापन, पब्लिक रिलेशन्स मॅनेजमेंट. या संदर्भात आपण सविस्तरपणे शिकूया की व्यवसायात पब्लिक रिलेशन्स म्हणजे जनसंपर्काचा काय संबंध आहे, त्याचा काय फायदा आहे, त्याचा काय तोटा आहे, त्याचे काय उद्देश आहेत, हे आपण सविस्तर या प्रकरणात बघूया. तर आधी आपण संकल्पना बघूया. काय आहे संकल्पना? संकल्पना कॉन्सेप्ट. प्रत्येक व्यवसाय संस्थेचा प्रत्यक्ष संबंध व्यवसायातील अंतर्गत घटक व बाह्य घटकाशी असतो. कोणताही व्यवसाय असो, छोटा असो किंवा मोठा असो, त्याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध हा त्या व्यवसायात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी, कामगारांशी किंवा बाहेर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी, कामगारांशी हा येत असतो आहे. अंतर्गत घटकांमध्ये व्यवसायातील विविध विभागामधील कर्मचारी, अधिकारी व भागधारक यांचा समावेश होतो. तर बाह्य घटकांमध्ये इतर व्यवसाय संस्था, जसं की उदाहरणार्थ बँक आहेत, विमा कंपन्या आहेत, वाहतूक सेवा आहे, सरकारी अधिकारी आहेत व ग्राहक यांचा समावेश होतो. अंतर्गत घटकामध्ये कशाचा समावेश होतो आहे? त्या व्यवसायात जे काही काम करणारे कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, याचा अंतर्गत घटकाशी समावेश होतो आहे. तर बाह्य घटकामध्ये कशाचा समावेश होतो आहे? जे बँक आहेत, विमा आहेत, वाहतूक सेवा, सरकारी अधिकारी आणि ग्राहक आणि इतरत्र जे काही असतील बाहेरील घटक यांचा समावेश हा बाह्य घटकाशी येत असतो. यांचा समावेश बाह्य घटकामध्ये होतो आहे. व्यवसायातील अंतर्गत घटकांना व्यवसायाची धोरणे, ध्येये, उत्पादन तंत्र व व्यावसायिक आदेश, सूचना, मार्गदर्शन करण्यासाठी सतत त्यांच्या संपर्कात राहावे लागते. त्याचप्रमाणे वस्तूविषयी माहिती देण्यासाठी व्यवसायाच्या बाह्य घटकांशी संपर्क करावा लागतो. याशिवाय कर्मचाऱ्यांच्या समस्या, अडीअडचणी जाणून घेण्यासाठी तसेच ग्राहकांच्या तक्रारी इत्यादीचे निराकरण करण्यासाठी सतत व्यवसायासंबंधी धोरणे, ध्येय, उत्पादन तंत्र आणि इतरत्र व्यावसायिक जे काही आदेश आणि मार्गदर्शन असतात, हे मार्गदर्शन करण्यासाठी सतत त्यांच्या संपर्कात राहावे लागतो आहे. तसेच वस्तूविषयी माहिती देण्यासाठी व्यवसायाच्या बाह्य घटकाशी संपर्क करावा लागतो. जर आपण आपल्या व्यवसायात एखाद्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन करत आहोत, तर त्या वस्तू आणि सेवांची माहिती देण्यासाठी ह्या बाह्य घटकांशी आपल्याला संपर्क करावा लागतो. याशिवाय कर्मचाऱ्यांच्या ज्या काही समस्या आहेत, अडीअडचणी आहेत, ह्या जाणून घेण्यासाठी आणि ग्राहकांच्या तक्रारी इत्यादीचे निराकरण करण्यासाठी आपल्याला सतत जनसंपर्काचा वापर करावा लागतो, जनसंपर्काच्या संपर्कात राहावा लागतो आहे. मोठमोठ्या व्यवसाय संस्थेत व्यावसायिक माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी एक स्वतंत्र जनसंपर्क विभागाची स्थापना केली जाते. जे काही मोठमोठे उद्योग आहेत, कारखाने आहेत, व्यवसाय संस्था आहेत, याच्यात माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी एक जनसंपर्क म्हणजे एक स्वतंत्र जनसंपर्क विभाग तयार केले जातो. स्वतंत्र जनसंपर्क विभागाची स्थापना केली जाते. या जनसंपर्क विभागामार्फतच व्यवसायाशी संबंधित व्यक्तीशी संपर्क ठेवला जातो. व्यवसायाशी संबंधित सर्व घटकांशी प्रत्यक्ष संबंध प्रस्थापित करण्याच्या यंत्रणेलाच जनसंपर्क असे म्हणतात. अनेक विचारवंतांनी जनसंपर्काची व्याख्या केली आहे. ते बघा कशा प्रकारे जे काही विचारवंत आहेत त्यांनी जनसंपर्काची कशा प्रकारे व्याख्या केली आहे. पीटरसन यांनी काय म्हटलेलं आहे बघा. कर्मचारी, ग्राहक व सर्वसामान्य जनता यांची सद्भावना व मान्यता प्राप्त डॉक्टर एडवर्ड बर्नेज
डॉक्टर एडवर्ड बर्नेज यांनी काय म्हटलेलं आहे जनसंपर्कासंदर्भात, त्यांनी कशाप्रकारे व्याख्या केली आहे बघा. जनतेला व्यवसायाचे दृष्टिकोन व कार्यप्रणालीत करण्यात आलेला बदल आणि व्यवसायाची भूमिका बदल दिली जाणारी माहिती आणि जनता यांच्यामध्ये सामंजस्य निर्माण करण्यासाठी करण्यात येणारे प्रयत्न म्हणजे जनसंपर्क होय. पीटरसन यांनी जी व्याख्या केली आहे ती खूप छान व्याख्या आहे, सोपी आहे. डॉक्टर एडवर्ड यांनी खूप छान व्याख्या केली आहे, थोडीशी लांबलचक वाटतो आहे, पण एडवर्ड यांची व्याख्या खूप छान आहे. रेचमननी काय केलं आहे, जनसंपर्कासंदर्भात काय लिहिलं आहे, त्यांची व्याख्या त्यांनी कशा प्रकारे केली आहे बघा. कंपनी संबंधी अनुकूल मत निर्माण करणे व त्याचा प्रभाव टिकवून ठेवणे या कार्याला जनसंपर्क असे म्हणतात. नंतर आहे इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक रिलेशन्स, इंग्लंड या संस्थेने जनसंपर्काची व्याख्या अशा प्रकारे केली आहे बघा. व्यवसाय संस्था व जनता यांच्यात परस्पर सामंजस्य निर्माण करण्यासाठी नियोजित पद्धतीने आणि सातत्याने केलेले जाणीवपूर्वक प्रयत्न म्हणजे जनसंपर्क होय. थोडक्यात म्हणजे बघा कशाप्रकारे आपण व्याख्या समजू शकतो आहे की थोडक्यात म्हणजे व्यवसाय संस्थेतील कर्मचारी, इतर व्यवसाय संस्था व समाज यांच्यात सलोख्यांचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी योजनाबद्ध आणि जाणीवपूर्वक केलेले प्रयत्न म्हणजे जनसंपर्क होय. तर तुम्हाला प्रश्नामध्ये जर विचारलं तर 1 किंवा 2 व्याख्या लिहाल तरी पुरे आहे. आणि तुम्ही आपल्या मताने जर व्याख्या तयार करत आहात आपल्या भाषेत तरी ते पुरे आहे. तशा सोप्या भाषेत पीटरसन, रेचमन आणि इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक रिलेशन्स यांनी अगदी सोप्या भाषेत आपल्या व्याख्या मांडलेल्या आहेत जनसंपर्काविषयी. आता आपण बघूया जनसंपर्काची वैशिष्ट्ये, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पब्लिक रिलेशन, जनसंपर्काची वैशिष्ट्ये. जनसंपर्काची वैशिष्ट्ये. पहिला वैशिष्ट्य विद्यार्थ्यांना व्यवस्थापकीय कार्य. जनसंपर्क करणे हे व्यवस्थापनाचे एक महत्त्वपूर्ण कार्य आहे आणि तो जो व्यवस्थापक आहे त्यांना व्यवस्थापकीय कार्य करण्यास स्वतः तो प्रेरित व्हायला पाहिजे, तो ॲक्टिव्ह असायला पाहिजे. कारण जे काही व्यवस्थापनासंबंधी जे काही महत्त्वपूर्ण कार्य आहे, आदेश आहे, सूचना आहेत, ह्या त्यांना स्वतः द्याव्या लागतात. आपल्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांना, जे काही सुपरवायझर आहेत, वरिष्ठ लिपिक आहेत, यांच्यामार्फत त्यांना ती व्याख्या, सूचना किंवा आदेश पोहोचवावे लागतात, म्हणजेच व्यवस्थापकीय कार्य. जनसंपर्काचे वैशिष्ट्यामध्ये पहिला वैशिष्ट्य आहे जनसंपर्काचे कार्य. नंतर आहे सतत चालणारी क्रिया. जनसंपर्क हे सतत चालणारी व्यवसाय प्रक्रिया आहे, ती न थांबणारी प्रक्रिया आहे. कारण आपण जर एकदा व्यवसाय करतो आहे तर ती व्यवसाय यामध्ये जी काही वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण आहे, खरेदी आणि विक्री आहे, ग्राहकांशी संपर्क, अधिकाऱ्यांचे संपर्क, ही सतत चालणारी क्रिया आहे. ती निगडीत माहिती. जनसंपर्काद्वारे व्यवसायाशी निगडीत माहिती समाजाला, ग्राहकाला, शासनाला, कर्मचारी व भागधारकांना दिली जाते. नंतर अंतर्गत व बाह्य घटकांशी संपर्क. जनसंपर्काद्वारे व्यवसायातील अंतर्गत व बाह्य घटकाशी सतत संपर्क ठेवावे लागतो आहे. आपण व्यवसायासंदर्भात जर अंतर्गत घटक किंवा बाह्य घटक यांच्याशी संबंध ठेवला नाही तर आपला व्यवसाय हा नुकसानामध्ये जाईल, नुकसानदायी ठरेल आणि तो काही कालांतराने बंद होईल. म्हणून आपल्याला जर आपला व्यवसाय संस्था सतत सुरू ठेवायची असेल तर अंतर्गत घटकाबरोबरच बाह्य घटकांचा सुद्धा संपर्क ठेवावा लागतो आहे. नंतर आहे आत्मीयता निर्माण करणे. संस्थेशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संबंध ठेवणाऱ्या घटकांमध्ये संस्थेच्या प्रति आत्मीयता निर्माण करण्याचा प्रयत्न जनसंपर्काद्वारे केला जातो. जे काही संस्थेशी
प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आपल्याला संबंध ठेवायचा असेल आणि आपल्या संबंध ठेवणारे जे काही अंतर्गत घटक आहेत त्या अंतर्गत घटकांमध्ये संस्थेच्या प्रती आत्मीयता, आपुलकीची भावना निर्माण करणे आणि आपुलकीची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न करणे हा खूप महत्त्वाचा आहे आणि ते जनसंपर्काद्वारे केले जाते. नंतर आहे सर्व कर्मचाऱ्यांद्वारे जनसंपर्काचे कार्य. सर्व कर्मचाऱ्यांद्वारे जनसंपर्काचे कार्य. प्रत्येक व्यवसाय संस्थेत जनसंपर्क करण्याची जबाबदारी जनसंपर्क विभागातील व्यवस्थापकाची असते. मोठमोठ्या उद्योगांमध्ये, कारखान्यामध्ये, व्यवसाय संस्थेमध्ये एक सेपरेट ग्राहकांशी किंवा ग्राहकांच्या समस्या सोडवण्यासाठी ग्राहकांची आवडीनिवडी काय आहेत ह्या ची स्वतंत्र जनसंपर्क विभागाची निर्मिती केली जाते आणि त्या जनसंपर्क व्यवस्थापकांची निर्मिती किंवा त्या जनसंपर्काद्वारे जी काही माहिती दिली जाते, जो काही विभाग आहे जनसंपर्क विभाग, आणि त्या जनसंपर्क विभागाद्वारे जे काही कार्य केले जातात त्याची संपूर्ण जबाबदारी ही व्यवस्थापकाची असते. तरीसुद्धा संस्थेतील सर्वच कर्मचारी व अधिकारी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या जनसंपर्काचे कार्य करीत असतात. त्या जनसंपर्क कार्यालयाद्वारेच नाही तर जे काही व्यवसायात काम करणारे कर्मचारी आहेत, कामगार आहेत, हे त्या व्यवसायाचे, त्या व्यवसाय संस्थेचे हे अंतर्गत घटक असतात आणि ते वैयक्तिक स्तरावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या सुद्धा जनसंपर्काचे कार्य करीत असतात. नंतर बघूया आपण जनसंपर्काचे उद्देश. ऑब्जेक्टिव्स ऑफ पब्लिक रिलेशन. जनसंपर्काचे उद्देश काय आहेत? जनसंपर्काचे उद्देश आपण जाणून घेऊया. अपेक्षित माहिती देणे. जनसंपर्काचा सर्वात महत्त्वाचा उद्देश म्हणजे संबंधित घटकाला अपेक्षित माहिती पुरविणे हे जनसंपर्काचे उद्दिष्ट आहेत. म्हणजे जो काही व्यवसायात किंवा व्यवसाय संस्थेत एक जनसंपर्क विभाग तयार केला जातो, त्या जनसंपर्क विभागामध्ये जो कोणी कर्मचारी किंवा अधिकारी किंवा कामगार माहिती विचारायला येत असेल, अंतर्गत घटकातील असो व बाह्य घटकातील असो, त्यांना प्रत्यक्ष माहिती देणे म्हणजे अचूक माहिती देणे आणि अपेक्षित माहिती देणे हे जनसंपर्काचे उद्दिष्ट असते. नंतर आहे प्रवृत्तीत बदल घडवून आणणे. प्रवृत्तीत बदल जनसंपर्काचे उद्दिष्ट आहे. नंतर आहे सहकार्य मिळविणे. व्यवसायातील कर्मचारी, ग्राहक, इतर व्यवसाय संस्था व सरकारी अधिकारी या सर्वांचे सहकार्य मिळविणे हे जनसंपर्काचे उद्दिष्ट असते. व्यवसायात काम करणारे जे काही कर्मचारी आहेत, कामगार आहेत किंवा बाह्य घटकामधील जे ग्राहक आहेत किंवा इतर व्यवसाय संस्था आहेत किंवा सरकारी जे अधिकारी आहेत, या सर्वांचे सहकार्य मिळविणे हे जनसंपर्काचे उद्दिष्ट आहे. नंतर आहे संस्थेच्या ख्यातीत वाढ करणे. संस्थेच्या ख्यातीत वाढ करणे. प्रभावी जनसंपर्काद्वारे समाजात संस्थेच्या प्रतिष्ठेत वाढ होते. अपेक्षित माहिती शीघ्र संबंधित घटकांपर्यंत पोहोचविल्यास संस्थेच्या ख्यातीत वाढ होते. जर संस्थेच्या ख्यातीत वाढ करायची असेल तर जे काही अंतर्गत घटक म्हणून काम करत आहेत, कर्मचारी आहेत, कामगार आहेत, तर यांनी ग्राहकांपर्यंत अपेक्षित माहिती देणे आवश्यक आहे. त्या व्यवसायात, त्या व्यवसाय संस्थेत कशा प्रकारची वस्तू विनिमय तयार केला जातो या संबंधीची अपेक्षित माहिती देणे आवश्यक आहे. जर त्यांनी अपेक्षित माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचविली तर ग्राहकांची संख्या वाढेल आणि ग्राहकांची संख्या वाढली तर संस्थेच्या ख्यातीत आणि संस्थेच्या उत्पन्नात सुद्धा वाढ होईल. नंतर आहे परीक्षण करणे. संघटनेमार्फत सामाजिक हित जोपासले जात आहे किंवा नाही याचे परीक्षण करणे हे देखील जनसंपर्काचे उद्दिष्ट आहे. जो कोणी व्यवस्थापक असेल, ज्याचा स्वतःचा व्यवसाय असेल, कारखाना असेल, व्यवसाय प्रत्यक्षात
त्या व्यवसायात लक्ष देणे आवश्यक आहे की जे काही संघटनेमार्फत जे काही निर्णय घेतले जातात तर त्या निर्णयामध्ये आपण समाजाचा विचार करतो किंवा नाही, समाजाचे हित लक्षात घेऊन आपण एखादा निर्णय घेतो किंवा नाही याचे परीक्षण करणे हे देखील जनसंपर्काचे उद्दिष्ट आहे. नंतर आहे 6वा मुद्दा, ग्राहकांच्या आवडीनिवडीनुसार आवश्यक बदल. ग्राहकांच्या आवडीनिवडीनुसार आवश्यक बदल. व्यवसाय संस्थेद्वारा उत्पादित ज्या काही वस्तू आणि विनिमय सेवा तयार केल्या जातात त्या ग्राहकांच्या आवडीनुसारच तयार केल्या जातात किंवा नाही याचा आढावा घेणे खूप आवश्यक आहे. आणि ग्राहकांच्या आवडीनिवडीनुसार आपण ज्या वस्तूत बदल करतो ती वस्तू बाजारपेठेत सहज विकल्या जाते किंवा नाही याचाही परीक्षण करणे खूप आवश्यक आहे. व्यवसाय संस्थेद्वारा उत्पादित वस्तू ग्राहकांच्या आवडीनिवडीनुसार असाव्यास पाहिजे. वस्तू बाजारपेठेत सहज विकल्या जाऊ शकल्या पाहिजे. त्यामुळे जनसंपर्काद्वारे ग्राहकांच्या आवडीनिवडी जाणून घेतल्या जातात आणि ग्राहकांच्या अपेक्षेनुसार वस्तूत आवश्यक बदल घडवून आणले जातात. जर आपण समाजाच्या आधारावर एखादा व्यवसाय, एखादा कारखाना, एखादी व्यवसाय संस्था उभारत आहोत, त्या संस्थेची किंवा व्यवसायाची स्थापना करत आहोत तर आपल्याला त्या समाजाला विचारात घेणे आवश्यक आहे. त्या समाजातील ग्राहकांशी संपर्क ठेवणे खूप आवश्यक आहे की त्या ग्राहकांच्या काही आवडीनिवडी आहेत. त्या ग्राहकांच्या आवडीनिवडीनुसार ज्या काही व्यवसाय संस्थेत किंवा व्यवसायात वस्तू तयार होतात त्याच्यात आवश्यक बदल घडून ती बाजारपेठेत पोहोचविता यायला पाहिजे. याचा विचारसुद्धा जनसंपर्क कार्यालयाला करावयास पाहिजे. तर विद्यार्थ्यांनो, आपण शिकलेले आहोत जनसंपर्कासंबंधी आपण इथेच संपवूया आणि इथेच थांबूया. पुढचा भाग याचाच नियमित कंटिन्यू पुढच्या तासिकेला घेऊया. धन्यवाद.